नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. पित्ताची कितीही तुम्हाला भयंकर समस्या असू द्या, मग आम्लपित्त असू दे, सिक्तपित्त असू दे किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पित्त असेल आणि खूप छातीमध्ये जळजळ होत असेल, छातीमध्ये जळजळ होताच या चमत्कारिक आयुर्वेदिक फळाचा एक तुकडा चगळा. काही सेकंदामध्ये तुमची जळजळ पूर्णपणे बंद होईल, पित्ताचा त्रास पूर्णपणे निघून जाईल. कुठल्याही प्रकारची गोळी किंवा कुठल्याही प्रकारचं केमिकल घेऊन आपल्या शरीराचा विध्वंस करण्यापेक्षा हे आयुर्वेदिक उपाय तुम्ही करून बघा. याने पित्ताचा त्रास तुमचा पूर्णपणे बंद होतो आणि जर तुम्ही जेवणानंतर कायम याचा एक तुकडा जर खाल्ला साधारणतः 10-11 दिवस, तर पित्ताची तुमची पूर्णपणे समस्या निघून जाते. शिवाय पोटसुद्धा तुमचं पूर्णपणे साफ होतं एक वेळेसच. आणि तोंडाची जर तुम्हाला काही समस्या असेल, तोंड सतत येत असेल, तोंडामध्ये फोड येत असेल, ज्याला माउथ अल्सर असं म्हणतो आपण, अशी काही समस्या असेल, तोंड येण्याची समस्या असेल, तर ती सुद्धा पूर्णपणे निघून जाते. त्याचबरोबर हे डोळ्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे. तर अशा प्रकारचा उपाय आणि हे फळही तुम्हाला सहजरित्या उपलब्ध होणार आहे आणि हे एकदाच बनवून तुम्ही ठेवू पण शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक घटक लागणार आहे, जो आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतो. हा जो उपाय आहे तो करण्यासाठी आपल्याला जे फळ लागणार आहे ते आहे हारडा. त्याला हिरडा किंवा हरितकी असं नाव आहे. अत्यंत महत्त्वाची ही हारडा ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. हारडा हा सौम्य आणि सुरक्षित असं सारक आहे. हा स्त्रावसंबक आणि रक्तस्तंभक आहे. आमाशयाला बळकटी देणारा आणि चालना देणारा हारडा हा पाचक आहे. शोषण आणि पोषण आणि उत्सर्जन या कार्यामध्ये जर कुठला दोष असेल तर तो पूर्णपणे सुरळीत करणारा हा अत्यंत महत्त्वाचा आयुर्वेदिक घटक आहे. आयुर्वेदामधील प्रसिद्ध औषध त्रिफळा चूर्ण तुम्हाला माहिती असेल, त्यामध्ये आवळा, बेहडा याबरोबर हारडासुद्धा वापरला जातो. त्रिफळा हे यकृत आणि पोटाचे विकार, नेत्रविकार यावर गुणकारी आहे, हे तुम्ही ऐकलंसुद्धा असेल. आणि त्यामधलाच हारडा ही वनस्पती आहे. याचं फळ आपल्याला सहजरित्या कुठल्या आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतं, ते आपल्याला आणायचं आहे. आम्लपित्त तुम्हाला होत असेल तर त्यावर हे अत्यंत गुणकारी औषध आहे. तर असं फळ आपल्याला आणायचं आहे आणि फळ हळूवार आपल्याला फोडून घ्यायचं आहे. खूप त्याची बुकटी करायची नाही, तर हळूवार आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. फळाचा मगज आपल्याला घ्यायचा आहे, बी आपल्याला काढून टाकायचे आहे. आणि हे जे फळाचे तुकडे आहेत, हे फळाचे तुकडे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये. गाईचं तूप असेल, म्हशीचं तूप असेल, आपल्याला त्या तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत. वनस्पती तूप याच्यासाठी वापरू नका, म्हणजे डालडा वापरू नका. आता हे तुपामध्ये भाजून घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकायचं आहे, त्यामुळे त्याची चव पण आपल्याला चांगली लागेल आणि सहजरित्या हे चगळून आपण खाऊ शकतो. एकदम चविष्ट लागतं, तोंडसुद्धा खूप चांगलं पडतं. मग छातीमध्ये खूप जळजळ व्हायला लागलं, पित्त तुम्हाला झालेलं आहे, एक तुकडा तोंडामध्ये धरून चगळा. कुठल्याही प्रकारच्या केमिकल ते 2-3 सेकंदामध्ये तुमची ॲसिडिटी जाते, अशा प्रकारचे जे केमिकल्स आहेत त्यापेक्षाही फास्ट रिझल्ट तुम्हाला याचा मिळेल आणि तुमचं पित्त पूर्णपणे याने शमून जाईल. जेवणानंतर जर तुम्ही कायमस्वरूपी एक तुकडा जर खाण्याची सवय लावली 10-11 दिवसापर्यंत फक्त, तर बद्धकोष्ठ जर तुम्हाला असेल तर ते बद्धकोष्ठ तुमचं पूर्णपणे निघून जाईल. पोट एकदम व्यवस्थित साफ होईल, कारण हारडा हा सौम्य सारक आहे. आणि म्हणून या फळाचा जो गर आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हिरड्या सुजलेल्या असतील किंवा तोंडामध्ये तुमच्या फोड आलेले असतील, सतत फोड येत असतील, दात दुखत असेल, तर त्यावर सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हे फळ अवश्य आणा. याचा अवश्य अशा पद्धतीनं तुकडे भाजून थोडंसं मीठ टाकून अवश्य घरामध्ये ठेवा. आणि जळजळ व्हायला लागल्यानंतर, मळमळ व्हायला लागल्यानंतर एक तुकडा याचा चगळून आपल्याला खायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की गरोदर स्त्रियांनी याचा वापर हा कमी प्रमाणात, अत्यंत कमी प्रमाणात किंवा करायचा नाही. बाकी सर्व लोक याचा वापर करू शकतात. तर ही अत्यंत चमत्कारी औषधी, याचा अवश्य वापर करा. आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.